आर्या आता खूपच नाटकी करत आहे आणि प्रत्येक वेळेस निकी आणि अभिजितला टार्गेट करते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओ पाहून सांगा. तर इकडे हे सगळे बसलेले असतात आणि आर्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता 2 टिश्यू आहेत. तर ती सांगते की अभिजित दादा पहिले तुम्ही इकडे बसलेला होता, दिवसभर इकडे बसलेला होतात, मी पाहिलं आहे. तर हे टिश्यू तुमचे आहेत आणि हे उचलून टाका कारण निकी टिश्यू जास्त यूज करताना दिसते. तर अभिजित म्हणतो की अरे मी तिला विचारलं, ती म्हणते माझं नाहीये, मग मी तिला आणखी काय विचारू. तर ती म्हणते की सकाळपासून मी तुम्हाला बघते. पॅडी दादा देखील तिकडून म्हणतो की तुम्हीच तिथे बसला होतात खूप वेळ, हे मी देखील पाहिलं आहे. त्यावर अभिजित सांगतो की अरे आम्ही बसलो होतो पण ते टिश्यू नाही आहेत तिचे असं ती म्हणते आणि मी तर टिश्यू यूज करत नाही हे तुम्हाला माहिती आहे, मग का असं करताय. तर ती सांगते की मला काही माहीत नाही. ती प्रत्येक वेळेस तसंच सांगते आणि ती कोणती गोष्ट मान्य करते म्हणून ती टिश्यू तिचे आहेत हे मान्य करणार आहे. आर्या म्हणते की हे बघा तिचे टिश्यू नाही आहेत हे कसं काय ती सांगू शकते, तीच टिश्यू जास्त यूज करते ना, हे तर सगळ्यांना माहिती आहे, या घरामध्ये जास्त टिश्यू तर तीच यूज करते. यावरती अभिजित म्हणतो की तिचा विषय आहे ना, मग तिला विचारा, तुम्ही मला का विचारताय, मला मध्ये नका घेऊ, डायरेक्ट तिला विचारायचं. तर आर्या सांगते की आमचं असं स्ट्रॉंग फिलिंग आहे की तिला जर काही विचारायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला तुम्हाला विचारावं लागेल. तर या गोष्टीमुळे अभिजितला राग येतो. त्यावरती मग निकी म्हणते की हे बघ आर्या, तू मला विचारतेस ना ते टिश्यू कोणाचे आहे, आम्ही तिकडे बसलो होतो पण हे टिश्यू आमचे नाही आहेत असं निकी सुद्धा सडेतोड उत्तर देते. पण ती शांत बसलेली असते. पण सगळेच घरचे सदस्य जे आहेत ते अभिजित आणि निकी या दोघांच्या वतीने बोलतच नसतात, ते आर्याच्या वतीने बोलत असतात. तर ती आर्या म्हणते की इकडे जर तुम्ही बसला होता तर हे टिश्यू सुद्धा तुमचेच असणार. तर अभिजित म्हणतो आता तू तिथे बसलेस त्यामुळे मीही म्हणू शकतो की ते टिश्यू तुमचे आहेत पण तू आमच्यावरती आळ घेतेस. अरे अभिजित दादा तुम्ही असे बनलात, तिच्या नादाला लागून तुम्ही असे बोलू शकता. या अभिजितला मी ओळखत नव्हते, मी तर वेगळ्याच अभिजित सावंतला ओळखत होते असं इकडे आर्याचे पुन्हा एकदा टोमणे चालू होतात. तर तेवढ्यात तिकडे किचनमध्ये नळ चालू आहे हा आवाज ऐकल्यावरती ते दोघेजण बंद करायला जातात आणि तिकडून घनश्याम आणि पॅडी दादा देखील उठत असतात. निकी म्हणते की पाणी वाया जातंय हे मुद्दा नाही बनवणार, टिश्यू पडला आहे याचा मुद्दा यांनी बरोबर बनवला. तर तुम्हाला यामध्ये कोणाचं बरोबर वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.